I wanna feel alone tonight. 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 तर नमस्कार मंडळी, जय शिवराय भावांनो. आपल्या कोकण पार्ट मध्ये तुमचं स्वागत आहे. तर भावांनो, आम्ही आता प्लॅनिंग केलं तर काल रात्री प्लॅनिंग झालंय काय, आणि आज सकाळी आम्ही निघणार आहे. बरोबर 4 वाजता निघालो आहे. मी ब्लॉग स्टार्ट ना काय केला माहिती आहे, कारण की सगळं रात्र होती आणि म्हटलं कशाला काय करायचं. मग आता का नाही भावांनो, एका चांगल्या लोकेशन वरती आलोय, आपल्या आंबाघाट मध्ये. कसलं खतरनाक आहे म्हटलं. मग इथं म्हटलं आता स्टार्टिंग करूया. मग आता पुढे आता मी मार्लेश्वरला जाणार आहे. तर मार्लेश्वरचं पण तुम्हाला दाखवतो सगळं. आपला ब्लॉग स्किप करू नकोसा. सबस्क्राईब केल्यानंतर पहिला सबस्क्राईब करून ठेवा आणि लाईक पण करा आपल्या ब्लॉगला. तर भावना इथला व्ह्यू आहे की नाही, ही अशी घरी वाटते की नाही, काय खतरनाक आहे ही आंबाघाटची घरी, खतरनाक. आणि आम्ही कुठल्या गाडीने आलो माहिती काय, एक आहे आमची आदेश भाऊंची स्प्लेंडर, आणि कशा आहे हत्यार भावाचं, आणि एक आमची दाजींची स्प्लेंडर आणल्या. तुम्हाला मिनी ब्लॉग मध्ये दिसली असेल की गणेश स्प्लेंडर नाही, ते आपण नंतरला गोरेमध्ये चेंज केल्या. सो भाऊने तर तुम्हाला इथला व्ह्यू दाखवतो. 2 मिनिटं व्ह्यू एन्जॉय करा, मग आपण नेक्स्ट ब्लॉग चालू करूया. Chasing shadows, fighting battles. I've been on my own for a while, let them say I'm doing better. I've been broken, but now I'm going. I've been on the road of I made it through. It's like I'm chasing the sun, and all my fears are on the run. Can't take my freedom, now you can take my freedom. It's like I'm walking on water, and all the waves don't even bother. तर चला भावनो, आता आम्ही आंबाघाटाचा फोटो तरी झालो निघालो. व्ह्यू बघितला असला काय खतरनाक व्ह्यू होता, आणि पहिल्यांदा आंबाघाटला आलेलो म्हणून भाऊन जरासा 15-20 मिनिटं फोटो काढला. मस्त एक व्हिडिओ गेला मस्त की टॉप मध्ये. आता निघा मार्लेश्वरला जायला पाहिजे, कारण की वेळ झाला स्पॉट करायचे. आणि हा मी ब्लॉग का करायला लागलोय, आता पोळ्याला पण जाणार आहे, कारण पोळ्याला जाताना नक्की तुम्हाला ह्या ब्लॉग मध्ये पाहायला भेटणार आहेत. म्हणून जरा skip करू नका. चला आता मार्लेश्वर एकदा गेला म्हणजे ब्लॉग चालू करतो. जर माझ्यामुळे आवाज काय येऊ देत नाही, समजून घ्या. चला. तर भावांनो, आता आरटी भेटलेलं तर आंबाघाटच्या जरा कोपऱ्याला, बरोबर कोणीकडे आधीचा बरोबर आंबा घाटातच भेटलेलं. आणि आमच्याकडे लायसन्स होतं सोडा एकाकडं, कारण आमच्या गणेश भाऊकडे लायसन्स नव्हतं. त्याच्या गाडीला मिरर होतं, कारण आमच्या गाडीला मिरर नव्हतं. 1000 रुपये फाडतो म्हणाले. आमचं बजेट ट्रिपच आहे 2000 रुपये लईत लई, आणि 1000 रुपये इथं पडल्यावर मी जेवायचं काय आज रात्री, असा विचार पडला आम्हाला. गोड बोलला साहेब ह्याव त्याव. हो का, कसं असते, जेवढं ट्रॅफिक पोलीस सोबत गोड जर बोलशील तेवढं आपल्याला पैसे घेणार. हे वाचला बाबा, पैसे मागाल तर तुम्हाला ते फोन लावता 200 रुपये तरी द्या म्हणाल तर. साहेब 200 मारा म्हटलं, मग 200 म्हणाले नाही म्हणाले, म्हणाले 200 500 रुपये एवढं पण नाही म्हटलं ना. बजेट आमचं म्हटलं, बजेट आहे आमचं 1000 रुपये 1000 रुपये म्हटलं. साहेबांनी नदी म्हटले, गोड बोललो साहेब साहेब केलं. फोन लागला इकडे कॅलर गेलो, मला माहिती फोन लागणार नाही 100%. शॉर्ट झाला तरी गण्या तू गेलं पुढे म्हणून लय भारी झालं. तुझ्या लायसन्स नव्हतं, तू वाचलास. आता अनेक मेंबर आलत त्याला कसं ते ताटाला लागलं ह्याच्यावरती, त्याला म्हणलं मार म्हणाला, तुझ्या मारतो बघ म्हणाला. कसलं मारल्यानं वाईट
नाही बारीक काम केलं. भाऊनो खरंच आहात तुम्ही पण जर असं ट्रिपला इथला हलगर्जीपणा कवा करू नको असा वाटलं मला तिथं. मिरर बिरर लावा सोडत्यात मिरर लावायचं हेल्मेट घ्यायचं बाकी सगळं आपल्या गाडीचं क्लिअर करायचं बाकी काय विषय करायचा नाही लायसन्स पण ठेवायचं काय विषय होत नाही मग चला आता आम्ही निघतो नशीब आहे आमचं खरंच देवाच्या कृपेने तो ट्रॅफिक पोलिसला पहिल्यांदा आम्हाला असा चांगला भेटला सोडला आम्हाला सोडायला नव्हते आम्हाला पाडल्यात सगळी आता हिंदी पाडायला नाही तरी मस्त चला खरंच भाऊ आभार आहे ट्रॅफिक पोलिसांचं अशी साथ देवा बाय This is my kingdom, and you can take my freedom. It's like I'm chasing the sun, and I'm not scared on the run. You're taking my freedom, now you can take my freedom. It's like I'm walking the world, and I'm not scared, so we don't bother. This is my kingdom, and you can take my freedom. तर भावानो आता मार्लेश्वरला पोहोचलो आहे आपण येता येता व्ह्यू ते मस्त होता एक नंबर होता व्ह्यू टॉप खतरनाक आणि ही सह्याद्री आहे की नाही भावना आपली अशी खतरनाक वाटते सह्याद्री तुम्ही आता बघितला असेल थोडा काही विषय नाही त्या गाडीचं पार्किंग 20-40 झाले आणि एंट्री फी 20-40 80 रुपये काढून ठेवावं लागते बघा इकडे यायचं चला थांबा तुम्हाला दाखवतो वरती जाऊन आता इथं 400 पायऱ्या आहेत आणि माझी स्टेप कम्प्लीट होतो मी मरतोय आणि गणेश भाईची स्टेप कम्प्लीट होते भावनो सपला विषय हे बघा गणेश भाईची स्टेप कम्प्लीट इथंच कम्प्लीट होते आज सगळी जिम हो आम्ही काय सपला होता आतिश लहरचा कोंडळा सपणार आहे उद्यापर्यंत असं चलून नामू येमू सगळी तटत नाही सोडतो शेतकरी आहे माणूस तो आम्हीच तेवढी घरातली हो ना आम्ही आता एवढा आला आधी सभाला घाम आल्या घाम पडल्यात घाम विषय तेवढा जाई पाहिजे भयानक नामू बाय काय झालं तुला सांग मला काय माहिती नाही त्याचं सांगशील कशाला गणेश पण शंतनू लिफ्ट शंतनू लिफ्ट बघा कसा झाले सगळे चला तुम्ही इकडेच घे मार्लेश्वर देवस्थान मारळ मध्ये आहे मारळ मगाच्यान सांगायचं विसरलो मारळ मध्ये भावानो इथं असला खतरा व्ह्यू आहे की नाही आणि तिथं धबधबा पण आहे एक नंबर क्वालिटी विषय आहे काय भावा एकदा या लागते तुम्हाला पण म्हणजे पैसे फिटले कारण ते मला काय लई नाही बजेट ट्रिप आहे तुम्हाला सांगतो नंतर शेवटला सगळं किती मला बसलं टोटली खतरनाक दाखवतो तुम्हाला व्ह्यू कसलं भारी सह्याद्रीमध्ये धबधबा पडायला लागलाय म्हणजे बघताना एक नंबर वाटायला लागलाय तेवढंच चला भावनो आता इथं गोव्यात आज जाऊया असलं भारी आहे म्हणून इथं आज सगळं चालतोय अलाउड आहे कॅमेऱ्यात चला आता बाहेर आज खतरनाक जय महाकाल
घेऊतलं मंदिर असलं भारी आहे की नाही, मस्त आहे. असली मोठी गुहा आणि गुहेत मंदिर आहे, एक नंबरच मस्त, म्हणजे टॉप लेवलच आहे. चला जाऊया आता गणी भाई, चला. खतरनाक आहे मंदिर. भावा मंदिर कसं वाटलं मला खरं सांग. मंदिर भावा एक नंबर आहे. कसं वाटलं आधीचा? टॉप होतं मंदिर, एकच नंबर होतं. गुहेत मंदिर पहिल्यांदा बघितलं खरं सांगतो. आतापर्यंत एवढं फिरला कारण गुहेतलं मंदिर पहिल्यांदा आले, म्हणून आवडलं असेल तर आता सबस्क्राईब करून ठेवा आणि लाईक पण करा. चला आता पुढचा व्ह्यू दाखवतो तुम्हाला खतरनाक मध्ये. बजरंगी भाईजान पण भेटल्यात, म्हणजे वानर हनुमानचं पहिलं रूप. मोबाईल काढून घेतले, काय सांगता येत नाही यांचं. खतरनाक, त्यासनी खायला दिलंय, सुटके नाही. खतरनाक आहे, खतरनाक. चला जाऊया, फोटो काढूया की रे. चला 2 मिनिटं फोटो पण काढता हवा, जरासं सिनेमॅटिक घेतोय तुम्हाला दाखवतो. महाकालचं दर्शन तर काय एक नंबर झाले आपली शिवलिंग होती, एक नंबर होती ते. तर मला इथली जरा थोडीफार माहिती माहीत नाही, तर मला सगळी माहिती सांगितलं असतो. आमचा अनप्लॅन्ड ट्रिप झाला सगळा, काढून ठेवलेलं स्पॉट ते काल रात्री ठरलंय, सकाळी उठून आला चालला असं झालं. आता सगळी माहिती काढून ठेवली. सबस्क्राईब करा, सबस्क्राईब ग्रोप झाले की आपण एक मस्त प्लॅन ट्रिप करणार. सगळं प्लॅनिंग करून ट्रिप करणार त्यावेळी आता ना व्लॉग येणार आहे, पण आता फर्स्ट सबस्क्राईब करून. चलो ब्रो, आता कोणी जायचं आधीचा? आता पॉईंट होता दुसरा, 2 मिनिट तुम्हाला पॉईंट सांगतो. दुसरा सेकंड पॉईंट आहे. तर भावांनो, आता मार्लेश्वरनं जेवढी जायचं व्हायला सप्तेश्वरला, तर जाता म्हटलं जेवून घेऊया पहिला. एवढी भूक लागलेली आहे की नाही, सगळ्याची नामं सगळी आता भुक्कावल्यात. मला पण लागल्या, जरा खतरनाक भूक लागल्या. आणि आधीचा काय आता उपवास आहे, ते आता काय इतकं कदाचित भेटलं तर ठीक, नाही तर मग केळी खाणार आहे. ती आता दिवशी प्लेट शनिवारचा उपवास ठेवला आहे भावा. गणेश भाई, आता आम्ही काय इथं शाकाहारी थाळी मागवलं बघा. शाकाहारी 120 रुपये पडले आम्हाला. शाकाहारी थाळी 120. आता थाळी आल्यावरती बघूया कशी आहे. मागच्या वेळी फिरायला गेलो तर ओके होती, त्यावेळी बघूया 120 मध्ये घेतल्या. बजेट ट्रिप आहे म्हटल्यावरती तेवढं करायला लागते. थाळी आल्यावरती चालू करतो. तर भावांनो, थाळी आलेली आहे आपली. बटाट्याची भाजी आहे, ती कुठली आहे मलाच माहिती नाही, आता आलो. मूगची आहे, दुसरी भाजी आहे, परत डाळ आहे, पापड आहे, चपाती आहे. गणेश भाई फुल नामूबाई, कारण आदेश भाई नो, ओनली डाएट, ओनली डाएट, उपवास. कमबॅक ऑन गॉड, कमबॅक ऑन गॉड आहे ते. नवीन कमबॅक आहे आमचा, नवीन, न्यू कमबॅक. चला जेवण करतो मी. मस्त पैकी जेवण झाले आता. व्हेज थाळी आता ना होतं तसं, ते बजेटनुसार होतं आमच्या 120 मध्ये. ताक तर भावांना लागतंय, कारण बॉडी आपल्याला डिहायड्रेशन करून चालत नाही आहे. डिहायड्रेट झाली की मग सप्ताह पाणी पिऊन घेऊन त्याच्यात ताक केलेलं लई भारी असते. खाऊन फिरायला ताक प्यायचं आणि जरा शांत बसायचं, 5 मिनिटं बसायचं, पचतंय बरोबर ते.
एका गोटात का प्यायचं नाही माहिती आहे? ते फील करून प्यायचं. फील फिलिंग्स असल्या फील टाकमध्ये टाकल्यावरच भावना कमेंट करा आपल्याला. टॉप आहे टॉप. आली मेंबर आली 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 आली. सपला भाऊ आले आपले. चला चला बॅग घेतो. तर आता काय करा मंदिरात गेलो का नाही ब्लॉग चालू करतो. असला खतरा काय नाही बघा बघता आता. चलो. तर भावानं फायनली आपण सप्तशला पोचलेलो आहे मंदिरमध्ये. हे मंदिर नाही आत असल्यामुळे कोणाला जास्त माहित नाही आहे. तरी पण क्वालिटी लोकेशन आहे क्वालिटी. महादेवाचं मंदिर. आधी भावाने जरा मी दर्शन करतो मग तुम्हाला सगळं बाकीचं दाखवतो. आपल्याला काही हिस्ट्री माहित नाही तरी पण मी आपल्या इंस्टावरती हिस्ट्री सगळी दाखवणार आहे तुम्हाला. तर इंस्टाला फॉलो करा. इंस्टाला सगळी हिस्ट्री सांगणार भाऊ काय विषय नाही. इथं आता डायरेक्ट आम्ही प्लॅन आमचा असा झाल्यामुळे माहित नाही आपल्याला. थांबा 2 मिनिटं लेसन काढतो मोठं ते. जय महाकाल. जय महाकाल. It's like I'm chasing the sun, and all my fears are on the run. Can't take my शिवाजी करतो. खतरनाक भाई. आई शपथ हे काही काय रे केवढं मासा येत. हे मी व्हिडिओ बघायला लागले मागच्या तिथं पाय ठेवलं का नाही ती मासे येतात म्हणून. बघूया थांबा तुम्हाला व्हिडिओ दाखवतो 2 वेळा. हे काय म्हणते त्याला कुंड दाखवतो कुंड. आई शपथ कुंड कसली आहे रे यार. फर्स्ट टाइम असं बघायला भेटायला येते. मस्त आहे. थांबा ते पाण्यात आता पाया घालून बघूया. It's like I'm chasing the sun, and all my fears are on the run. Can't take my freedom, now you can take my freedom. It's like I'm walking on water, and all the waves don't even bother. It's into my kingdom, and you can take my freedom. It's like I'm chasing the sun, and all my fears are on the run. Can't take my freedom. Now you can take my freedom. It's like I'm walking on water, and all the waves don't even bother. It's into my kingdom, and you can take my freedom. तर भावनो सप्तेश्वर मंदिर कसं आहे तुम्ही बघितलं असेल. जर तुम्हाला यायचं असेल तर भावनो 100% या. कारण की खतरनाक आहे. भाऊ तुला कसं वाटलं मला सांग. एक नंबर भाव स्पॉट. स्पॉट म्हणजे काय म्हणायचं आता. ह्या स्पॉट पहिल्यांदा बघितलाय. एवढं हिडन हाय चढात ते हाय खरं मस्त. हिडन जेम इन कोकण. मस्ट विजिट. मस्त विजिट आहे. चला आता आम्ही जात आहोत. काय विषय आलाय आम्हाला तर खूप वेळ झालाय. एक स्पॉट होता तो आता कॅन्सल केलाय कारण की आत्ता तिथं आम्हाला 6:30 वाजायला आल्यात. काय तर आम्हाला अजून गणपतीपुळ्याला जायचं. गणपतीपुळ्याला जायला अजून मला 1.5 तास पाहिजेत आहे. कारण ते स्पॉट कॅन्सल करून आम्हाला गणपतीपुळ्याला जाणार आहे. चल जर तिथला पार्ट का मी आता सेकंड वर करणार आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि एक काम करा तुमच्या भावाला थोडं फॉलो करा. चला